कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उद्या मा बाबाच्या लग्नाची कपडे घेऊन या, त्यांना काहीच करू देऊ नका, कळलं का? अमोल, नाही कळणार त्यांना काय। आता तू आम्हाला एवढी जबाबदारी दिलीयस ना, मग आम्ही सगळी व्यवस्थित पार पाडतो। तू अजिबात काळजी करू नकोस। हा, थँक्यू मोठीमा। बर चला निघतो मग आता आम्ही। काय तू जबाबदारी दिली आमच्यावर, आम्हाला कामं करायची आहेत ना। हा, बाय छोटे सरकार, बाय बाय दीदी। मी आता मा बाबाच्या लग्नानंतरचे सगळे कार्यक्रम बघणार, यासाठी थँक्यू देवा। अर्जुन, आपण आपल्या अमोलला दवाखान्यातून सुखरूप घरी घेऊन जाणार आहोत। अबे, अमोलची अवस्था बघून एक बाप म्हणून मन मानत नसलं तरी पण त्याची वाचायची शक्यता नव्हतीच बरं। पण देवाची नजर होती की त्याच्यावर, आणि देवानेच त्याला बरं केलं। खरंच आज जन्म आभारी आहे मी तुझी। देव आहे ना, वेगळंच गणित आहे बरं का अप्पे। आपला हक्काचा मित्र असतो ना बघ, तसं वाटतं मला आता देवाकडे बघून। ते कसं? अगं बघ ना, म्हणजे त्याच्यावर किती चिडा, किती रागवा, त्याला दोष द्या, परत प्रेमाने त्याच्या जवळ जा, तो घेतोच आपल्याला जवळ। म्हणून सर त्याला देव म्हणतात ना अर्जुन। माफ करा, लय रागावलो, लय चिडलो तुझ्यावर। बापाचं काळीज घे समजून आता तूच, पण तू नाही रागावलास माझ्यावर कधी, म्हणूनच अमोलला आमच्या आयुष्यात परत पाठवलेस तू। तुझ्याबद्दल जो रिस्पेक्ट आता माझ्या मनात आहे ना, जी भक्ती आहे ना, आयुष्यात कधीच कमी होणार नाही। मला लय वेगळंच वाटतंय आता आप्पे, काहीतरी माहितीये का? देवा, आमचं काम आणि आमचं कुटुंब यापेक्षा मोठं काहीच नको रे आम्हाला। सगळ्यांना सुखी ठेव बस। बघ, फक्त तुझा आशीर्वाद राहू दे। मी, आप्पी आणि अमोल तिघं ना एकदम सुखात राहू, अमोलला सगळे संस्कार करू, त्याला मस्त वाढवू, आणि ना फक्त आहे ना आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू नको देवा। आजपर्यंत लय वेळा झाला, आता नको। मला आहे ना ह्या दोघांसोबत आयुष्य काढायचं अख्खं। अर्जुन, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. अर्जुन बस आता, चला अमोल जवळ जाऊया। मा, अगं तू हे सगळं का होतीयस? उद्या लागणार आहे का हे सगळं मला? अरे बाळा, मला सांग, आपण रोज रात्री झोपतो म्हणून आपण सकाळी अंथरून पांघरून न आवरता तसंच कामाला निघून जातो का? नाही मा, तसंच असतं बाबा या सगळ्या वस्तूंचं, जागच्या जागी आवरायला लागतात रोज। बाबा मा पुढे काय बोलणार हे तुझ्या बरोबर लक्षात असतं। अरे मला काय सांगू, तू आत्ता बघतोयस, मला झाली 8-10 वर्ष। एक मिनिट, तुम्हाला दोघांनी नीट नेटकेपणा नकोय का अंगात? हे मस्करी केली मी, तू कुठे सिरियसली घेते? मी त्याला चांगलं काहीतरी शिकवते, तुझं काय चाललंय अर्जुन? अरे वा सिस्टर, काय टायमिंग आहे, पटकन आला। या 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 या, काय म्हणता? सर तुम्ही बोलवलं होतं का? हा हो, मी बोलवलं होतं। थांबा, हे पेढे आणलेत, हे पेढे आहेत, सगळ्या दवाखान्यात वाटा, सगळ्यांना सांगा माझा पोरगा बरा झालाय। ओके, थँक्यू सर। हा मी काय म्हणत होते आणि तू काय म्हणलं? हा, पेढा एकदम गोड, तुला सांगतो म्हणलं आपला पोरगा बरा झालाय ना। 10 किलो पेढे आणले, सिस्टरला म्हणलं अख्ख्या दवाखान्यात वाटा, 10 किलो पेढे आणलेत। बाबा, अरे अजून किती पेढे वाटणार आहेस? अरे तसं काय नसतं रे, आपल्या मनाला आलं की आपण वाटणार। तुला सांगतो, ओळखीच्या सगळ्यांना पेढे देणार मी आणि सांगणार माझा पोरगा बरा झालाय। माझ्या फ्रेंड्सला पण वाटायचे बाबा। फ्रेंड्सला किती 10 किलो वाटत ना? तुझ्या फ्रेंड्सला 20 किलो पेढे वाटायचे, आपण गाडी घेऊन येणार मी। अर्जुन, खरंच रे, अमोलचं बरं होणं आपल्या सगळ्या घराला आनंद देऊन जाणार आहे। खरे अमोल जीव आहे आपल्या सगळ्यांचा ग। बाबा, आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट हीच आहे की तुम्ही आयुष्यभर एकत्र असणार।
अमोल बाळा तू काळजीच करू नको. आम्ही आता एकमेकांची साथ कधीच नाही सोडणार, काही झालं तरी. आम्ही कायम एकत्र राहणार आहोत. तुला ना माझा पक्कवाला प्रॉमिस आहे. मी आलो सिस्टर सोबत पेढे वाटून नको. मा अगं तू आवडताना माझ्या गोळ्या कुठे ठेवल्यास? 1 मिनिट. तुला किती वेळा सांगितलं गोष्टी जागच्या जागी ठेवत जा, म्हणजे गरजेच्या वेळी मिळतील. पण कोणी माझं ऐकतच नाही. तुम्हाला शिस्तच नकोय. 1 मिनिट तू माझी 1 मिनिटात पेढे वाटून आलो सिस्टर. अर्जुन तू काय तू काय हसतोस रे? नाही करावं. अहो खताचं ठीक आहे, पण आपल्याला मातीचा पोत बघून तणनाशक पण तसंच आणायला लागेल ना. आणू बापू, अहो, पैशाचा पण विचार करायला पाहिजे हा. हो. आणि जेव्हा लागेल तेव्हा आणू ना गरजेला. हा काय माझे पेपर चेक करताय वाटतं. अहो काय स्वप्नील सर गंमत करताय का आमची? काय नाही, रानातल्या कामाची यादी करत होतो दोघं मिळून. ऐका ऐका ऐका. अरे काय? हो दिपेश, भांजे नाही तर मामा भांजे जर का उड्या मारायला. विनू बाबा कारणच तसं आहे. अमोलच्या स्वागतासाठी आपल्याला अख्खं घर सजवायचं आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाची तयारी पण करायची आहे ना. कार्यक्रम? उद्या कसला कार्यक्रम रे? अरे हो, हे नव्हते नाही का अमोलच्या सिक्रेट मीटिंगला? सिक्रेट मीटिंग आम्हाला सोडून. अहो विनू बाबा, तुम्ही आणि बापू काहीतरी कामानिमित्त घरी आलता, त्यावेळी अमोलनं आम्हाला सांगितलं दीदीचा आणि दाजींचा गृहप्रवेश करायचा आहे. तो पण कधी माहितीये का? अमोल येणार त्याच दिवशी. आणि हो, त्यांनी सगळ्यांना कामाच्या जबाबदाऱ्या पण वाटून दिल्यात बरं का. आम्ही तर सगळं विसरूनच गेलो होतो की. पण छोटे सरकार कुठले विसरतात? अहो त्यांना बरं होऊन जे जे करायचं होतं ना ते सगळं करणार आहेत ते. अगदी खरंय बरं का. आणि एवढं मोठं ऑपरेशन होऊन त्याला आराम करायचा नाही या ठिकाणी. करूया. अमोलची इच्छा आहे ना, मग सगळं करू त्याच्या इच्छेप्रमाणे. पण एक लक्षात ठेवा, आता या घरात पूर्वीसारखं आपण आनंदानं एकत्र राहूया. कुठलाही वाद नकोय मला घरात आता. मामनजी, तुम्ही काही काळजी करू नका. आता इथून पुढं कायम आपलं कुटुंब एकत्र राहील. चला आता आम्हाला काहीतरी काम सांगा, म्हणजे आम्ही काम करतो. अहो बापू, ही काय यादी आहे ना खतांची. अहो ही यादी बागायतदार आल्यानंतर बघू काय करायचं ते. घरातल्या गृहप्रवेशाची तयारी. इथे मामा आज बरं जा तू कपडे आणलेस. डिपार्टमेंटला गर्दी नव्हती ते बरं झालं. सकाळी सकाळी फोन केला. अरे काय 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 कुठे काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.